कारण मी उद्योग सोडून दिला, मी स्वतः व्यापार करत नव्हतो, मार्केट चाललं पाहिजे सगळं. आम्ही वर्गणी गोळा केली. ज्याला बसायचं आणि 20 रुपये रोज द्यायचे, ती गोळा कोण करणार? प्रत्येकाला मग अशी जबाबदारी दिली की जेव्हा गाड्यावर बसतोय रोज एकाने वेळ द्यायचा, वही घ्यायची, त्या वहीमध्ये ते पैसे जमा करायचे आणि त्याचा फोटो पाठवायचा माझ्या व्हॉट्सअपला, पैसे किती जमा झाले, रोजचा खर्च पण डिक्लेअर करायचा, रोज तिथं कोण आजारी पडले का, कोण काय झालंय का, जबाबदारी घेतलेली ना, तिचा सगळं चालू ठेवायचं. आता हे 6 महिने चाललं, त्यातनं मग हा खर्च भागवला, पैसे शिल्लक राहिले होते. आता शिल्लक राहिले, करायचं काय? मग कल्पना आली तर चोऱ्या माऱ्या होत्या, पाकिट माऱ्या होत्या, माल चोरीला जातोय, महिलांची छेडछाड होती, गर्दीचं ठिकाण असत. समजा आता कोरोना संपल नंतर मग माझ्या डोक्यात कल्पना आली की हे पैसे तर आपले शिल्लक राहिले, सीसी कॅमेरे आपण जर बसवले तर पण त्या ठिकाणी आम्ही ते सीसीटीव्हीचं चांगलं ते सीसीटीव्ही पण मग ते परवानगी घ्यावी लागली, बसवले सगळे 20 कॅमेरे बसवले. एक जणांनी टीव्ही दिला, मोठा टीव्ही दिलाय. पण त्याचं पुढे अपडेट कोण घेते आता? आता मग ते मी काय केलं की आता समजा आपण बसवलं, ह्याचं परत मेंटेनन्स आमक ते सांभाळलं पाहिजे, त्याला खोली पाहिजे, वार रूम ते तयार झालं पाहिजे. सगळं पालिकेला रिक्वेस्ट केली, तुमच्या ऑफिसमध्ये टीव्ही लावायचा आणि हे सगळं तुम्ही पाहायचं, आम्ही तुम्हाला सुपूर्द करतो. चांगली गोष्ट आहे. आणि मग ते सगळे आमदार, कामदार, महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस कमिशनर हे ते सगळे बोलून ते कार्यक्रम केला. आणि ते कार्यक्रम करताना हे ज्या महिला होईल सगळ्या, ज्यांनी 6 महिने आपली जीवाची पर्वा न करता गावाची सेवा केली, भाजी पुरवली सगळ्यांना, कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला, एक चांगलं त्यांचं ना ह्याला प्रशस्ती पत्र करून सगळ्यांना वाटलं, एक समाधान नाही झालं. त्यात माझ्या जीवनातलं एक ते एक कार्यक्रम, अशी संधी नाही मिळतो कोणाला.